शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते, कमाल किमान तापमान वाढीचा अंदाज, उन्हाळा लवकर सुरू होण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते, कमाल किमान तापमान वाढीचा अंदाज, उन्हाळा लवकर सुरू होण्याची शक्यता. पुढली मोठी बातमी निघते, एक नाही दोन नाही तब्बल 3 एकरवर गांजाची लागवड, मका आणि हरभऱ्याच्या आत लागवड, कोट्यावधी रुपयांचा गांजा जप्त. पुढली मोठी बातमी निघते, तुरीची शासकीय खरेदी केंद्र सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी. पुढली मोठी बातमी निघते, महसूल यंत्रणेच्या पुढाकाराने शेतरस्ते घेणार मोकळा श्वास, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, नोंदणी नंतरही सोयाबीन खरेदी नाहीच, शेतकऱ्यांना फटका. पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन केंद्र पुन्हा सुरू करा, लातूर बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. पुढली मोठी बातमी निघते, अहिल्यानगर जिल्ह्यातील जगदंबा देवीला 2 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट. पुढली मोठी बातमी निघते, पंढरपूर तालुक्यात बिबट्यांचा वावर, शेतकऱ्यांनो सावधान. पुढली मोठी बातमी निघते, CCI 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार, आत्तापर्यंत 87 लाख गाठी कापसाची खरेदी. पुढली मोठी बातमी निघते, फार्मर आयडीला दुरुस्तीचा पर्याय नाही, त्यामुळे फॉर्म भरताना चुका टाळा. पुढली मोठी बातमी निघते, आधी 35 रुपये दराने खरेदी, बाजारात चढ्या दराने विक्री, 1500 टन कांद्यांचा परस्पर सौदा, कांद्याचा मोठा घोटाळा. पुढली मोठी बातमी निघते, कंपन्यांना अनुदानऐवजी थेट शेतकऱ्यांनाच खत कुपन देण्याचा विचार सुरू, शेतकऱ्यांना दिलासा. पुढली मोठी बातमी निघते, अखेर पौर्णिमा पावली, सरसकट 2023च्या पीक विम्याची 75% रक्कम जमा, शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.